उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। श्री अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम 5000 घरात देणार आनंदाचा शिदा। शहरात 14 ठिकाणी होणार अन्न शिक्षण आरोग्य उपक्रम। शुभेच्छुक शिखर पहाडिया फाउंडेशन सोलापूर। आणि राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला अशा पद्धतीने अनधिकृत ठिकाणी ठेवणे, त्यांच्या प्रतिमा भंग करणे मला पटलं नाही। आणि मला पटलं नाही म्हणजे अनधिकृत ठिकाणी ठेवलं तर उद्याचं कधी ना कधी आपल्याला काढावंच लागेल, बरोबर आहे। अनधिकृत ठिकाणी ठेवलं तर तो सर्वप्रथम इलिगल झाला, तर कुठं ना कुठं आपल्याला हळवायला पाहिजे। आणि पुतळ्याच्या क्वालिटी एकदम म्हणजे एक पाऊस आला, आता सोलापूरमध्ये तुम्हाला माहिती असेल पाऊसचं प्रमाण जास्त झालं, हवाचं प्रमाण जास्त झालं, तो पडते काहीतरी कोणी काहीतरी करतात, मला अजिबात पटलेलं नाही। आणि हा प्रमाण आता वाढत जात आहे। आता म्हणजे मी रुजू झाला 3 दिवस मध्ये अनधिकृत पद्धतीने बसवला पुतळा 10। मला अजिबात हे विषय पूर्ण पटले नाही। आता आम्ही एक मीटिंग घेतलेली आहे माननीय सीओ साहेबांच्या, माननीय एसपी साहेबांच्या आणि माझ्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेतलेली आहे, त्याचा आपण एसओपी बनवलेली आहे। मी कृपया करून सर्वांना, तुम्हाला इथे बसलेल्या सर्वांना मी आवाहन करतोय की हे जे लोक आहेत आमचे राष्ट्रपुरुष आहेत, तुम्ही इथे बसलेले आहे, मी इथे बसले आहे, कारण आहे की सर्व राष्ट्रपुरुष मान्य आहेत। तुमच्यापैकी काही लोक पुढे क्लास करून बसलेले आहेत, तो खूप छान आहेत ऍक्च्युली, तो सुद्धा याचं सुद्धा कारण आहे राष्ट्रपुरुष। आमचे राष्ट्रपुरुष नसेल तर आम्ही इथे नसेल, बरोबर आहे, मान्य आहे सर्वांना। आणि इतकी चांगला राष्ट्रपुरुषाचा पुतळा आपण ज्या पद्धतीने आपल्याला मान सन्मान सोबत बसावं लागेल त्या पद्धतीने आपल्याला बसावं। रात्री 1 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटलं नाही। मी तामिळनाडूचा आहे, मी मदुरै आहे, तिथे सुद्धा आम्ही भगवान म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही भगवान म्हणतो। मी लहान असताना माझा आई छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्ट सांगून माझा जेवण घेतलेले आहे। अशा पद्धतीने आमच्या पालन झालेली आहे। इतकी मोठा राष्ट्रपुरुषाच्या पुतळा रात 1 वाजता येऊन 12 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटत नाही। तुम्हाला पटते का? तुम्ही बघा, तुम्ही तुमच्याच पद्धतीने विचार करा। आणि मी आता सर्वांच्या समोर सांगतो, बरेच व्हिडिओ चालू आहे, बरेच कॅमेरा चालू आहे, बरेच मोबाईल चालू आहे, तुमच्या समोर सांगतो, तुम्ही अधिकृत पद्धतीने पुतळा बसवायची परवानगी माझ्याकडे मागवा। जितकी लवकर तुम्हाला परवानगी देत काय जितकी लवकर मी तुम्हाला परवानगी देतो। आणि हा पुतळ्याचे अनावरण करताना मी स्वतः तुमच्याकडे येतो, मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून, एसपी साहेब म्हणून, मुख्य कार्यकारी आम्ही स्वतः तुमच्याकडे येतो। पण कृपया करून तुम्ही अनधिकृत पद्धतीने पुतळा बसवून तुम्ही प्रतिमा भंग करू नका, मला अजिबात वाटत नाही। आमच्या सोलापूरमध्ये तर अशा पद्धतीने आहे। मी तुम्हाला आता एसपी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक ऑर्गनाइज्ड क्राईम झालेली आहे। कोणीतरी कुठेतरी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बसतात आणि बसून सांगतात की तुम्ही मला फक्त 20 लाख 10 लाख असो 20 लाख असो तुम्ही द्या, आणि कोणालाही ना देता रात्रीच्या रात्री येऊन पूर्ण ट्रान्सपोर्टेशनची जबाबदारी इथे येऊन बसतो। हे चांगलं वाटतं का? आम्ही सोलापूर म्हणजे आमच्या किती मोठा जिल्हा आहे, आमच्या पंढरपूर पांडुरंगाचा जिल्हा आहे, तुकाराम महाराजा जिल्हा आहे, ज्ञानेश्वर महाराजा जिल्हा आहे, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा आहे, छत्रपती शिवाजी महाराजा जिल्हा आहे, छत्रपती शाहू महाराजा जिल्हा आहे, संभाजी महाराजा जिल्हा आहे। इतकी चांगल्या जिल्ह्यामध्ये इतर बाहेरच्या जिल्ह्याच्या लोक येऊन अनधिकृत पद्धतीने 1 वाजता रात्री कोणाचे ना कळवता, कोणाची ना सांगता पुतळा बसून जाणे आणि इतकी वाईट। तो घेता तुम्ही 10 लाख, पण पुतळ्याची किंमत 10,000 सुद्धा लागणार नाही। ते पुतळा बसवलेला 10,000 तुमचे किती तुम्हाला त्यांच्या प्रॉफिट देत आहे तुम्ही। जो ऑर्गनाइज्ड क्राईम आहे तुम्ही गोळा केलेला पैसा त्यांच्या प्रॉफिट म्हणून जात आहे। त्यामुळे मी कृपया करून सर्वांना मी विनंती करतो, अनधिकृत पद्धतीने पुतळ्याला सपोर्ट करू नका, बसू नका। मला खूप वाईट वाटते, तुम्हाला पण खूप वाईट व्हायला पाहिजे। आम्ही मान सन्मान सोबत आपण पूर्ण डीजे लावून आपण तुम्ही परवानगी मागा, आम्ही चांगल्या पद्धतीने अनावरण करू पुतळ्याचं अनावरण करू। आणि मी सुद्धा तिथे आपण तिथे डीजे आपण करू, चांगलं पद्धतीने अनावरण करता। पण कृपया करून अनधिकृत पद्धतीने तुम्ही पुतळा बसू देऊ नका, मान्य सर्वांना? करणार तुम्ही सोलापूर आता ठीक आहे, हा माणूस काय 2